सविस्तर या ठिकाणी चर्चा करण्यासाठी राजाराम पाटलांना विनंती करतो आणि त्यांनी सभेचा ताबा घ्यावा आणि पुढचं करावं. सगळ्यांना नमस्कार. ग्रामपंचायत कोण या गावच्या सरपंच श्रीमती एकाताई सगळ्यात पहिला मी अभिनंदन करतो यासाठी की स्वातंत्र्याचा संघर्ष आमच्या लोकांनी जो केला त्यामध्ये सगळ्यात उपेक्षित होत्या महिला, त्यांना आपल्या देशात अधिकार नव्हते आणि कोणगावच्या सरपंच महिला झाल्या आणि ह्या बाकीच्या महिला सगळ्या आहेत या खरोखर कौतुकास्पद कार्य त्यांचं त्याला जोरात करावा. तुम्हाला पण धन्यवाद देतो की संविधानिक पद्धतीने महिला इथे बसलेल्या आहेत. त्याचा आपण शक्यतो महिलांना सर्वोच्च स्थान देत नाही. समजून बघा हे तर निवडून आलेले आहे तर निवडून असताना सुद्धा महिलांना आधी स्थान दिलं पाहिजे. काय झालं रेकॉर्डिंग सुरू झालंय तर मी ताई तुम्हाला धन्यवाद देतो. मुळात हा जो आपला समाज आहे बाहेरी कोळी घराणी हा मातृसत्ता काय उल्लादर घेणार म्हणजे तिथे महिला ही प्रमुख आहे आणि म्हणून या कोणगावचं मला खरोखर अभिमान वाटतो आज. कारण ही अधिकृत ग्रामसभा दादा जरी बोलले हा ओबीसीचा विषय हा ग्रामसभेचा विषय आणि या ग्रामसभेच्या विषयामध्ये उपसरपंच दीपालीताई सचिन काय राहणार काय कराले तुमचं पण अभिनंदन. रजनीताई नाईक बरोबर रेखा ताई मुकादम चला बबीताई म्हात्रे श्वेता नाईक आणि दर्शन म्हात्रे अनिकेत म्हात्रे महेंद्र भगत प्रदोष म्हात्रे ग्रामपंचायत सदस्य आणि आमचे मुकादम साहेब दादा जे ताईंनी यामध्ये पुढाकार घेतला आपला पत्रकार ताई त्या सगळ्यांना आणि तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो की ग्रामपंचायतीची स्थापना ज्या कायद्याने झाली तेव्हापासून आजपर्यंत हा जो विषय आहे हा विषय मुख्य विषय आहे की आपलं जे घर आहे त्या घराखालची जमीन कोणाची आहे ज्याचा शोध घेऊन ती जमीन आपल्या नावावर असेल तर आपलं घर हे रिअल इस्टेटमध्ये मोडलं जातं. काही बिल्डर आहे म्हणजे प्रॉपर्टी कार्ड त्याला असलं पाहिजे. आता बाहेरून येऊन माणूस फ्लॅट घेतो त्या फ्लॅटवर लगेच गाडीला कर्ज मिळतो. दुसऱ्या दिवशी गावातलं बांधकाम असेल आपण लोन मागायला गेलो तर म्हणतात काय की तुमच्या घरावर लोन घेऊ शकत नाही. तर हा जो प्रश्न आहे हा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे. म्हणजे या ग्रामपंचायत सदस्यांकडून मला फार अपेक्षा आहे. या अपेक्षा आहेत की कल्याण तालुका आणि ठाणे जिल्हा हा आता अत्यंत विकासाच्या टप्प्यावर आहे आणि या टप्प्यामध्ये जमीन लुटणारे जे बिल्डर आहेत राजकीय नेते आहेत. कोणाला राग यायचं कारण नाही कारण अजूनपर्यंत गावाला कोणी काही दिलेलं नाही. गाववाल्यांकडून घेतलेलंच आहे म्हणजे जमिनी गेल्या. आणि ही लढाई आम्ही 1935 पासून बाबासाहेबांच्या काळापासून लढतोय की कल्याणच्या इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा हातभार आमचा आहे जमिनी आमच्या का नाही. तर हा प्रश्न जमिनीचा आहे. ग्रामपंचायतीची जमीन आहे ती जमीन त्या घरमालकांच्या नावे करणं गावातल्या रस्ते आहेत ते ग्रामपंचायतीच्या मालकीचे असतं मैदान असतं. आता जो प्रश्न इथे आला ट्रॅफिकचा आणि पार्किंगचा परवा मी साखरपुड्याला आलो होतो दादा साहेबांनी बोलवलं होतं तर गाड्या कुठे लावायच्या. आता आपल्या लोकांच्या गाड्या एवढ्या आहेत की साखरपुड्याला हळदीला पार्किंगसाठी जागा नाही. मग पार्किंगसाठी जागा नाही तो विचार कोणी करायचा आपल्या ग्रामसभेने करायचा. आणि मी ताईंना धन्यवाद देताना सांगतो की नागपूरच्या आदिवासींनी तिथे ग्रामसभा घेतली आणि त्यांनी सांगितलं की बाजूला जी जंगलं आहेत त्या जंगलावर पहिला अधिकार आमचा आहे म्हणजे कोणाचा ग्रामस्थांचा आदिवासींचा. आणि त्यांनी सिद्ध केलं. तुम्ही आता बघा खरं म्हणजे मी भाषण करायची गरज नाही कारण गुगलमध्ये आता तो कायदा आहे आदिवासी वन हक्क कायदा. आता आपल्याकडे काही मॅंग्रोव्ह आहेत म्हणजे खाडी आहेत तर खाड्यांच्या बाजूची जागा असते मॅंग्रोव्ह असते याच्यावर पहिला अधिकार आमचा आहे. तसं त्या लोकांनी सिद्ध केलं की लोकसभा से ग्रामसभा बडी म्हणजे लोकसभेपेक्षा ग्रामसभेचे अधिकार मोठे आहेत. काही तुम्हाला मला सांगायला अभिमान वाटतो की भारतीय संविधानामध्ये आर्टिकल 40 आहे त्यामध्ये या ग्रामसभेचे अधिकार सांगितलेले आहेत आणि ते अधिकार किती मोठे आहेत लोकसभे इतकेच. म्हणजे असं कोणाला गैरसमज नको की भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सगळ्यात मोठे आहेत. तर सत्तेचं विकेंद्रीकरण घटना दुरुस्ती करून केलं गेलं आणि सांगितलं संसदे इतकेच अधिकार आमच्या ग्रामसभेला आणि सरपंचाला.
आणि जर ग्रामसभा उत्कृष्ट चालली तर देशामध्ये प्रॉब्लेम तयार होत नाही. आता मी तुमच्याकडे ट्रॅफिक चालेल ना, त्या ट्रॅफिक मध्ये आमच्यासारख्या माणसाने विचारलं की कोण ग्रामपंचायत कुठे आहे, तर उत्तर एक तर हिंदीतून येतात किंवा बोलतात मालूम नाही, कारण ते बाहेरच्या देशात आपल्या देशातले बाहेरचे नागरिक आहेत. ते एवढ्या मोठ्या प्रमाणात इथे आले की इथला ग्रामस्थ कोण आणि बाहेरचा कोण ओळखणं अवघड झालं. पण हे असं का झालं, म्हणजे उत्तर भारतात दक्षिण भारतात जर त्या गावांचं प्लॅनिंग झालं असतं, तिथे चांगली शाळा चांगला रोजगार असता तर त्यांनी गाव सोडलं नसतं. पण सगळे लोक यायला लागले मुंबईकडे. मुंबईची लोक एका अर्थाने सुसंस्कृत पण आहेत. म्हणजे यासाठी मी पुन्हा एकदा माझ्या बहिणींना स्मरून सांगतो की 3 वाजता जरी बाई आपल्याकडे आली कामावर तर तिचा विनयभंग करायची हिंमत कुठल्या पुरुषाची नाही. ही ताकद कोणाची आहे? महिलांची आहे. म्हणजे महिला त्याला शिक्षा करू शकतात अशा ताकदवर महिला आहेत. आणि ते सांगायची गरज नाही. म्हणजे ताईची पर्सनॅलिटी बघितली तरी एखादा किती मोठा पंजाबचा शीख असू दे किंवा इंग्लंडचा कुणी असू तो घाबरलाच पाहिजे. पर्सनॅलिटी कशी आहे? तर ही जी पर्सनॅलिटी आहे ही ताकद आहे महिलांची, ही खास करून आपल्या महिलांची आहे. आणि या ताकदीनं इथे महिलांना सुरक्षित केलं. आणखी एक तर सांगतो की नवी मुंबई महापालिकेचा एक पुरस्कार भेटला की इथे स्त्रियांच्या म्हणजे मुलींचा जन्मदर जास्त आहे. तर हा पुरस्कार भेटला तर लोकांना त्याचा अर्थ कळणार नाही. त्याचा अर्थ असा आहे की आपण लग्नामध्ये हुंडा घेत नाही. मुलगा आला काय ना मुलगी जन्माला आली काय. उलट मुलगी आली तर बाप जास्त कौतुक करतो. नाही बरोबर आहे? तिला डोक्यावर घेतो बाप, तिला बाप असा आहे. त्याच्यामुळे मुलींचा जन्मदर इथे जास्त आहे. म्हणजे इथे अजून असा प्रॉब्लेम आला नाही की लग्नाला मुलगी भेटत नाही. परदेशात आता प्रॉब्लेम यायला की लग्नाला मुलगी भेटत नाही. तर हे जे सगळे जे चांगले गुण आहेत ते आपले आहेत. हा तर म्हणजे सांस्कृतिक विषय आहे. पण तुम्ही मला बोलायची संधी दिली तर मला सांगितलं पाहिजे. मुद्दा असा आहे की आता आपला जो विषय आहे तो विषय असा आहे की गावची लोकसंख्या एवढी वाढलेली आहे की आज आपल्याला जिथे आपलं घर आहे ते घर असं रुंद होऊ शकत, असं उंच होऊ शकत, म्हणजे बिल्डिंग होऊ शकते. कारण का बाजूला वाढायला विस्तार करायला जागा राहिली. गुलाबा कोळीवाडा मी मोजला तर आज हॉटेल तिथे आहे त्याच्यासमोर गुलाबा कोळीवाडा, तो पण आपल्या लोकांचा आहे, आधी कोळी लोकांचा आहे. त्या किचन मध्ये एका मी पाहिलं 10x10च्या रूम मध्ये 4 शेगड्या ठेवल्या होत्या. ही 4 जावा एकाच किचन मध्ये जेवण बनवायच्या आणि झोपायला पुरुष मंडळी टेरेसवर जायची. कारण त्यांना विस्ताराला जागा नाही राहिली. गुलाबाची स्थिती आहे. तर कोळगावला अजून जागा आहे, अजून काही सरकारी जागा असतील बाजूला, त्या जागांवर पहिला अधिकार हा या ग्रामपंचायतीचा. आता मला बोलले दादा की काही महसुली मंडळी तहसीलदार वगैरे जागा मागतात गावाकडे, जागा आम्हाला पाहिजे. तो मागायच्या अगोदर गुरुचरण जागा घेतल्या पण नाही. गुरुचरण जागांवर तुमचे पंतप्रधान आवास योजना राबवली, तिथे हजारो फ्लॅट झाले, विकले. ती जागा कोणाची होती? ग्रामपंचायतीची होती. पण आपण नकाशा करून ठराव न घेतल्यामुळे हा विषय आला. मला वाटतं ग्रामसेवक बंधू, तुम्ही ग्रामसेवक असतात, ग्रामसेवक इथे बसलेले आहेत. हा विषय कायद्याचा पण आहे. पण या विषयावर मी जास्त बोलण्यापेक्षा नंतरच्या काळात आपण प्रश्न विचारावे की ते आपल्याला कळतील. तर ही जी सभा आहे ही ग्रामसभाच आहे, वेगळी सभा नाही. ग्रामपंचायतच्या कायद्याच्या अंतर्गत सभा आहे. आणि म्हणून ही ग्रामसभा महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 कलम 122 या अंतर्गत आपल्याला गावठाण करता येतं. म्हणजे हा कायद्याचा भाग आहे. ते ठराव निघणारे असतील रेकॉर्ड होतो, हे कायदेशीर आहे. हे वेगळं काय मी सांगत नाही. म्हणून मी तुम्हाला धन्यवाद का देतो. ग्रामसभेमध्ये हा कार्यक्रम होता आणि ग्रामसभेतच झाला पाहिजे. हा ठराव कोर्टाला लागेल. तुमचा ठराव क्रमांक घेऊन या ठरावानुसार आजची सभा झाली. ही वेगळी सभा आपण घेत नाही. याच पद्धतीने 1967च्या इमारतीचा आणि निवासी इमारतीचं गावठाण विस्ताराचा कायदा 67च्या कायद्याने झालेला आहे. ग्रामपंचायत अधिनियम 1958 आणि कलम 45 गावातल्या वाढत्या लोकसंख्येसाठी आपल्याला गावठाण विस्तार करता येतो. वाढती लोकसंख्या म्हणजे तुमच्या गावात 18 वर्ष वयाची जी मुलं असतील आणि मुली असतील त्यांना आता घर आपल्या इथे देता येत नाही वडिलांच्या, पण त्यांना आणखी जागा पाहिजे. मग कोणाला कुठून द्यायचं? जी सरकारी जागा बाजूला असते ती जागा तुम्ही मागू शकता. आणि तुम्ही नाही मागितली तर तिथे पंतप्रधान आवास योजना होईल. सरकार काहीतरी सांगतं आणि कुठेतरी बिल्डरला देऊन टाकते. ठाणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात घडलेला आहे. जमीन महसूल संहिता कलम 44 नुसार गावठाण विस्तार अंतर्गत जमिनीचा वापर शेती करून बिगर शेतीसाठी करता येतो. आणि म्हणून यामध्ये काय लागतं की सुरुवातीला
ग्रामसभेच्या मासिक सभेमध्ये ठराव लागतो की आम्हाला गावठाण विस्तार करायचा आहे. आता हे जे मी सांगतोय हे काय माझं स्वतःचं ज्ञान नाही. गुगलवर तुम्ही गेलात तर गावठाण विस्तार कुठल्या कायद्याने होतं ते आहे सगळं, पण तुम्ही ते बघू शकता. मुद्दा असा आहे की गावातल्या जागांचे निर्णय, घरांचे निर्णय, रस्त्यांचे निर्णय, ट्रॅफिकचे निर्णय. मी ते आल्यानंतर मला आनंद वाटला की गावात ट्रॅफिक होतो, तर कसे अडचणी येतात ते दूर कसं करायचं हा तुम्ही विषय केला, हा तुमचा अधिकार. तुम्ही हे निर्णय घेऊ शकता. आता मुद्दा असा आहे की गावठाण विस्तार कसा करायचा आहे की टेक्निकल माहिती आम्हाला सगळ्यांना आहे. म्हणजे आम्ही करतोय, मुंबईतली गावठाणं आम्ही केली, नवी मुंबईची केली, कोर्टातून आदेश आणले, करंजाडे म्हणून गाव आहे आमच्याकडे, आदेश आणले. तर हे सगळं टेक्निकली मला माहिती आहे. मुद्दा असा येतो की ग्रामपंचायतीने हा ठराव घेतल्यानंतर जमीन मोजावी लागते. जमीन मोजावी लागते ती कुठली? आता तुमचं मूळ गावठाण असेल, गाव नकाशा आणलाय का? गाव नकाशा आणला असेल तर गाव नकाशामध्ये तुम्हाला एक त्रिकोणी ठिपका दिसतो मध्ये, असा तो असतो मूळ गावठाण. आता कोणाचं जर मूळ गावठाणात असेल तर सरकार काय म्हणते, आता तुम्हाला मूळ गावठाणातली जमीन आम्ही द्यायला तयार आहोत. प्रश्न आहे मूळ गावठाणाबाहेर असलेल्या घराचा. त्याला खरं म्हणजे अनधिकृत बांधकामाच्या नोटीस येतात. ते नोटीस एवढ्या भयानक आहेत की नवी मुंबईतल्या 95 गावांना आम्ही जागा दिलेली आहे, म्हणजे इथल्या लोकांनी दिली. आणि आज अशी परिस्थिती आहे की ते 95 गावात मोजून गेला बाबा ते किती आहे आणि त्यात किती घर आहे. सरकारचं असं म्हणणं आहे की हे जे गावठाण आहे हा सर्वे कोणी केला? इंग्रजांनी. हा सर्वे इंग्रजांनी केला. ते म्हणजे वाढलेला आहे. ते किती वाढलंय? तर समजा कळंबोलीचं गाव आम्ही मोजलं 2 एकर मूळ गावठाण आहे आणि वाढलेलं 32 एकर आहे. म्हणजे किती पट वाढले बघा, म्हणजे 100% जास्त वाढलेलं. आता तुमचं गाव सुद्धा ते वाढलेलं आहे. आता तुम्ही सरकारकडे गेला, ग्रामपंचायत जरी गेली तरी काय म्हणते की तुमचं मूळ गावठाण आम्ही देऊ, वाढलेलं देणार नाही. म्हणजे हे तोडू. आणि तोडून त्यांना काय करायचं आहे MMRDला की ते क्लस्टर योजना किंवा SRA योजना राबवायची. आता हे असे दादांसारखे मजबूत तरुण आहेत, ते काही छोट्या घरात राहू शकत नाही. ते असे झोपले तरी त्याला 6 फूट जागा लागते. आम्ही 300 फुटाच्या खोलीमध्ये राहू शकत नाही. आमचे गावाल्यांचे काय होड्या आहेत, मोठी आहेत, गाड्या घोड्या, मोठी जागा आहे. तर मग त्यांना घर पण तसंच पाहिजे. आणि आमच्या गावात जर आम्हाला घर भेटत नसेल तर आम्ही काही गाव सोडून अतिक्रमण केलेलं नाही कुठं, आम्ही इथले भूमिपुत्र आहोत. त्याचा इतिहास आहे. आणि म्हणून मग गावठाण विस्तार करावा लागतो. त्यामध्ये पहिली पद्धत आहे की बाबा या गावठाण विस्ताराच्या सर्वेचा अर्ज आपण केला भूमी अभिलेखला. ते काय सांगतात, मूळ गावठाण मोजून देऊ. मूळ गावठाणच्या बाहेर आम्ही मोजून देणार नाही. कारण आता ऍक्च्युअली अशी परिस्थिती आहे समाजामध्ये किंवा शासनामध्ये, ग्रामस्थांचे अधिकार कमी केले, महसूलचे अधिकार कमी केले आणि नगरविकासचे वाढवले. का? ते नगरविकास खात्याला ह्या गावाबाहेरच्या जागा विकायच्या आहेत, तिथे बिल्डिंग बांधायची आहे. पण आपला पण प्रश्न आहे, आम्हाला पण इथे राहायचं आहे. अख्ख्या देशातून इथे नागरिक आले, त्यांचं आम्ही स्वागत करतो आणि केलंय आतापर्यंत. म्हणून ही मुंबई वाढली. पण कोण गावच्या लोकांना सुद्धा राहण्याचा अधिकार नाही. त्यांनी काय करायचं? आणि म्हणून आपल्याला जे काम करायचं आहे त्या कामाला सरकार पैसे देईलच असं नाही, त्याचा खर्चात पैसे देईलच असं नाही सरकार. मग अशा वेळी काय करावं लागेल की आपल्याला समजावं लागतं की आज आमचं जिथे घर आहे, आता समजा गावठाणाच्या बाहेर घर असेल, आता सगळे ग्रामपंचायत सदस्य आहेत, ज्या महिला आणि आमचे भाऊ, मी सुद्धा निवडणूक लढली. फॉर्म भरताना आपलं घर जर अनधिकृत बांधकाम असेल तर निवडून आल्यावर सुद्धा आपलं निवडणूक रद्द करता येते, इथपर्यंत ते जातं. मग आपलं पहिलं काम काय? जिथे आमचं घर आहे त्याला अधिकृत म्हणून मान्यता घेणं, ते आपलं काम आहे. आणि म्हणून यामध्ये जी आता घरं आहेत ती कुठलीही अनधिकृत नाही, फक्त त्याला मान्यता घेणं आपलं काम आहे. मग काय करायला लागेल? मूळ गावठाणाचा नकाशा एवढा आहे, तो किती असेल 2 किलो. आणि कोण गावची लोकसंख्या तुम्हाला माहित आहे की कोण गाव कदाचित एकरमध्ये असेल, 100 एकर पण असेल, मोठं गाव आहे. तर ते गाव मोजणं हे आपलं कर्तव्य. आपण ग्रामपंचायतमध्ये अधिकृत ठराव घेऊ की आज आम्ही असा ठराव घेतला की मूळ गावठाणासहित वाढलेले जे विस्तारित गावठाण आहे ते विस्तारित गावठाण त्याचा सीमांकित नकाशा आम्ही बनवू, त्यामध्ये घरं मोजू, त्यामध्ये मोकळ्या जागा मोजू, शाळा मोजू, मंदिरं मोजू. ही सगळी ह्या गावाची प्रॉपर्टी आहे असं म्हणून ते मोजून त्यांना प्रॉपर्टी कार्ड देण्याचा जो प्रोग्राम आहे ग्रामसेवकाला माहित आहे, तो करता येतो. पण शासन हल्ली काय करतायत, नाही म्हणजे आम्ही हे ग्रामपंचायतचं करणार नाही. कारण का आता शासनाच्या डोक्यावर
आमच्याकडे शिडको बसली, काही ठिकाणी नैना बसली, काही ठिकाणी MMRDने बसले, आता तिसरी मुंबईत पेंडा होते. या सगळ्या प्रकारामध्ये सगळं अनधिकृत करून ते तोडण्याचे प्रकार चालू. मुंबईत चालू आहे, नवीन ते 95 जावं अनधिकृत करणे. या परिस्थितीमध्ये आपल्याला एकच काम करायचं आहे की गाव मोजणीला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला आपण काम करतो हे संविधानिक कार्य आहे. म्हणजे संविधानाच्या आर्टिकल 19 मध्ये आपले हे अधिकार सांगितलेले आहेत. हा सभा घेण्याचा अधिकार, ग्रामपंचायत संघटित करण्याचा अधिकार आर्टिकल 40 मध्ये आहे. म्हणजे आपले बेकायदेशीर काहीच नाही, सगळं कायदेशीर आहे. पण हे ठराव जर प्रत्येक ग्रामपंचायतीने आतापर्यंत घेतले असते तर गावं सुंदर झाली असते. गावाच्या बाहेर क्रीडांगण, क्रिकेटचं मैदान, धरणाचा हॉल, जे आता कोण मगाशी विषय निघाला ना, कार्यक्रम आपण कुठे घ्यायचा, कार्यक्रम हॉलमध्ये घ्यायचे असतात. लग्नाचे कार्यक्रम मोठ्या हॉलमध्ये घ्यायचे, आपण रस्त्यावर दारात घेतो. पण आता नातेवाईक एवढे आलेले आहेत की आपण साखरपुडा सुद्धा दारात करू शकत तेवढे नातेवाईक असतात. आणि म्हणून यामध्ये जो मुख्य विषय आहे तो मला समजवण्याचा एकच विषय आहे की हे गाव मोजत असताना 2 प्रकारे मोजता येतं. पहिलाच विषय आपण मूळ गावठाण आणि विस्तारित गावठाण मोजू शकतो, म्हणजे बाहेरचा नका. त्यामध्ये आपल्याला गाव किती एकरमध्ये आहे हे समजतं. पण तेवढंच चालत नाही तर प्रत्येक घर तुम्हाला मोजावं लागेल. आता हे ग्रामपंचायत कार्यालय आहे, त्याचं प्रॉपर्टी कार्ड आहे का? नाही. म्हणजे तुम्हाला सांगतो, आता हे पोलीसमध्ये होते, बरीचशी पोलीस स्टेशन अनधिकृत आहे कारण त्याचं प्रॉपर्टी कार्ड नाही. तसंच ग्रामपंचायत कार्यालयाचं प्रॉपर्टी कार्ड नाही. ही जी गोष्ट आहे आपल्याला चिंतन करायला. ठाण्यामध्ये वृंदावन सोसायटी आहे. त्या सोसायटीमध्ये मला एका लोकांनी बोलवलं की बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला भाषण करा. आणि तिथे सगळे रिटायर्ड अधिकारी होते, म्हणजे कलेक्टर, तहसीलदार, मोठमोठे अधिकारी होते. त्यांना बाबासाहेबांनी काय सांगतात, तुम्ही सगळे ज्येष्ठ आहात, तुम्ही मला काय सांगू शकत नाही. पण ते बाबासाहेबांचं एक काम त्यांनी केलं मी सांगतो की काय, तर वृंदावन सोसायटीच्या खालची जमीन कोणाच्या नाव आहे? तुम्ही कोणाच्या नाव म्हणजे आमच्या कसं काय तुमचं विचार एकदा त्याला फोन बंद करा. तर त्यांनी सांगितलं हो ही जागा बिल्डरच्या नावाने, बिल्डरच्या नावाने भूकंप तर तुम्हाला तिथून हातून देतील, कारण मग काय बिल्डिंग नसेल, जागा बिल्डरच्या नावावर. मग तुमच्या नावावर काय नाही तर म्हणजे कन्व्हेन्स झालेलं नाही. कन्व्हेन्स म्हणजे काय, हे ग्रामपंचायत कार्यालय ज्या जागेत आहे त्याचं प्रॉपर्टी का ग्रामपंचायतच्या नावावर. पण महाराष्ट्रामध्ये 90% हा प्रॉब्लेम आहे, म्हणजे कन्व्हेन्स झालेला नाही. ग्रामपंचायतीच्या क्षेत्राचा हाच प्रॉब्लेम. आणि म्हणून जिथे तुमचं घर आहे ते घराचं स्क्वेअर फीट मोजून, रस्ता मोजून त्याचा नकाशा आपल्याला बनवायचा. काय होतं, आपण मोजायला गेलो की शेजारचा येतो सांगतो हे अंगण माझं आहे, ते माझं आहे. मग ही भांडणं सोडवणार कोण? मग त्यासाठी हे जे सदस्य आहेत ते सदस्य तिथे हजर पाहिजे की बाबा नाही हे आम्ही कार्यालय सोडून, पण आता आमचा शत्रू बाहेर आले आणि गाव आम्हाला मोजलं पाहिजे. याला पैसे पण लागतात. आता आपलं घर आहे, आता हे ग्रामपंचायत कार्यालय तुम्हाला माहिती आहे किती स्क्वेअर फीट असेल सर? 6,000. आणि ते भाव काय चाललाय घराला स्क्वेअर फीट? मग 6,000 स्क्वेअर फीट बांधकाम आहे, 3,000 4,000 रुपये स्क्वेअर फीट. किती होते किंमत याची? किती? 2 कोटी 40 लाख. 2 कोटी 40 लाख. 2 कोटी 40 लाखाच्या ऑफिसमध्ये आपण बसतो. अशी घरं प्रत्येकाची आहे. पण आपण कधी आता विचार नाही करत. 2 कोटी 40 लाखाचं घर आहे, कार्यालय आहे, तर याची जागा मोजायला किती पैसे लागतील हो? 2 किती जागा? पण आम्ही मोजली का नाही? तर आमच्याकडे अज्ञान होतं. कलरच मारला आम्ही 3 लाखाला, बरोबर आहे ना? रंग मारला आहे, माणूस पण चांगले कपडे घालतो, चष्मा घेतो, दागिने घेतो, सोन्याचे दागिने घालतो, तो जन्म दाखलाच नाही. हा प्रकार आहे तो. म्हणजे आपल्याकडे जन्म दाखला नाही, म्हणजे आधार कार्डच नाही, असा माणूस आहे. एवढं सोपं काम आहे. पण ते जे पैसे खर्च करायचे असतात लोकांकडे, जर आपण कर मागितला, तर तुम्ही सदस्य आहात, तुम्हाला माहिती ग्रामपंचायत चालवायची तर कर पाहिजे. कर मागितलं काय लोक म्हणतात किती पैसे भरायचे, पूर्ण आणायचे. आता हे जागा मोजण्याचं काम सरकारने केलं पाहिजे. सरकार मोजत नाही, कारण का सरकारचं म्हणणं तुम्ही मोजत नसाल तर आम्ही घेतो, त्यासाठी क्लस्टर्स आहे. गाव जर वाचवायचं असेल तर वर्गणी लोकांनी दिली पाहिजे. माझी गरज का ओरडून द्यायची? माझी एवढीच गरज आहे की लोकांना समजावणं अवघड असतं. ग्रामपंचायत सदस्य जर बोलायला लागले तर काय बोलतात, तुम्ही एवढून आले की नाही,
तुम्हीच बघा, आम्ही नाही बघणार असं बोलतात लोक. आणि हे सत्य आहे. आणि राजकीय नेत्यांनी सवय लावली लोकांना की बाबा आम्ही करू. अरे तुमचं घर तुम्ही मोजलं पाहिजे. आम्ही कशाला मोजतो? आम्ही आमची घरं मोजू. हे कोणीतरी बोललं पाहिजे. आणि म्हणून ही जी घरं मोजायची आहे, रस्ते मोजायचे आहेत, तर तुम्हाला सांगतो हे मोजण्याचं काम आपलं आहे की सरकारचं आहे? कोणाचं आहे? सरकारचं. कसं काय सरकार? अहो तुम्हाला माझा शर्ट शिवायचा आहे, तुमचं माप काय सासरा घेणार काय जावं घेणार? सासऱ्यांनी करायचं काय? आपल्याला केलं पाहिजे. तर तुम्हाला हे पटतं का मुद्दा? पटत असेल तर हा तुमचं करा. महत्वाची गोष्ट ही जबाबदारी कोणाची आहे हेच कळत नाही ना. बघा ही जबाबदारी आपली आहे. माझं गाव माझी जबाबदारी. हे गाव कोणाचं आहे? दोन ग्रामस्थांची आपली जबाबदारी. सरकार फक्त तुम्हाला मान्यता देतो. जागा मोठी नकाशा केला की सरकार म्हणेल हो तुमच्या भागात एवढी जागा आहे तुमची आहे. ही मान्यता द्यायचं काम सरकार करेल. यासाठी लागणारा खर्च तुम्ही करत असाल का? कराल का? मान्य आहे का तुम्हाला? हा तुमचा याचा फोटो घ्या ग्रामसेवकाला. फोटो घ्या. तुम्हाला हे जबाबदारी आहे. तुम्हाला दोन करतो मी पण देतो वर्गणी. काय प्रॉब्लेम नाही. पण दोन गावात आल्यानंतर मला पार्किंगला जागा लागेल. तर काही बघा हा मोठा प्रश्न होता. देशाचे नागरिक पहिल्यांदा आपला देश मोजायला तयार झाले. वाईट असं वाटतं की स्वातंत्र्यानंतर चायनाने आमची जमीन घेतली, पाकिस्तानने घेतली. कारण का आम्ही सीमा निश्चित केलेलो. जर कोण गावाची सीमा तुम्ही निश्चित नाही केली तर अनेक जण रचके तोडायला तयार आहे. मी नावं नाही सांगत. नावं सांगितलं तर मग पुन्हा गोंधळ होतो. पण ते तोडायला तयार आहे. अशा परिस्थितीमध्ये हे गाव आपण मोजलं पाहिजे. आता तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगतो. जे बिल्डर आहेत त्यांना माहित आहे की या बिल्डिंगच्या समोरचा रस्ता जर गावाचा असेल किंवा त्या घराशी संबंधित असेल तर FSI कोणाला मिळतो? त्या घराला मिळतो. रस्ता किती मोठा आहे त्याच्यावरून त्याला FSI मिळतो. हे आता आमच्याकडे शिडकोनी 10 गावं घेतली. त्यांनी काय केलं? घराचे चौकडी मोजले आणि सांगितलं चौकाला तुमचा, अंगण तुमचं नाही. अंगणावर FSI अवलंबून असतो. म्हणून ह्या गावाचाच पूर्ण नकाशा आमच्या नावावर असेल तर तुम्हाला घर किती उंच बांधावं याचं परमिशन मिळेल. आणि म्हणून रस्ते सुद्धा कोणाचे आहेत? ग्रामपंचायतीचे आहेत. तलाव कोणाचे आहेत? ग्रामपंचायतीचे. बऱ्याच मंदिरामध्ये देव असतात पण देवाला सुद्धा प्रॉपर्टी कार्ड नसतं. मग काय शिडको बोलते किंवा महापालिका बोलते त्या देवाला कोणी मालक नाही आम्ही करून टाकतो. कारण त्या देवाला सुद्धा प्रॉपर्टी कार्ड द्यावं लागतं. प्रॉपर्टी कार्ड असेल तर ते मंदिर कोणाचं हे निश्चित होतं. आणि म्हणून ही जे सार्वजनिक जागा आहे त्या मोजण्याचं हे काम म्हणजे हे आहे गावठाण. आता मूळ गावठाणाने वाढलेलं गावठाण हे ज्या दिवशी मोजू त्या दिवशी आपल्याला आकडा मिळेल. दादाला विचारतो आपलं विस्तारित गावठाण किती माहिती आहे आपल्याला? मोजलंय कोणी? काय मोजलंय? तर आपल्याला ते मोजायचं आहे. तुमची याला मान्यता आहे? तर आपली हीच एवढी सभा आहे. याच्यामध्ये कोण गाव मोजणं म्हणजे काय? देश मोजणं. प्रत्येक ग्रामपंचायतीने जर असं गाव मोजली तर देश मोजून होईल. पण देश सुद्धा मोजलेला नाही. आजची परिस्थिती अशी आहे. तुम्ही काश्मीरचा नकाशा बघा. अर्ध काश्मीर पाकिस्तानकडे आहे, अर्ध चायनाकडे आहे. ही जर स्थिती असेल तर त्याचा दोष सरकारचा नाही, पंतप्रधानांचा नाही, राजकीय नेत्यांचा नाही, आमचा. जर कोण गावाने ही सभा जर सगळीकडे पोहोचवली तर 10-15 गावांमध्ये अशा सभा लागतील आणि हा निर्णय सामूहिक असतो. ग्रामसेवकाला माहित आहे माझी समजा जमीन असेल आणि मी तसंच असेल कोण काहीतरी जमीन असेल तर त्याला पंचनामा तहसीलला करा. प्रश्न कोणाला विचारतात? पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर 4 चतुष्सीमावाल्यांना ही ताईंची जागा आहे का? ते चतुष्सीमावाले बोलले ताई तर कधी येतच नाही, तुमची जागा गेली. तसं या घरामध्ये त्यांचं घर आहे, त्याला 4 शेजारी आहेत. पूर्वेला कोण आहे, पश्चिमेला कोण आहे, दक्षिणेला कोण आहे, उत्तरेला कोण आहे. ती 4 चतुष्सीमांचे मालक सांगतील 95 आहेत की यांचं घर आहे, तेव्हा त्यांचं घर नाव होईल. म्हणजे निवडणुकांमुळे आपण कधी कधी विभागले जातो पक्षांमध्ये. पण आता तुम्हाला निवडणुकांचा राग विसरून गावासाठी एक व्हावं लागेल. काही समजलं आपल्याला की गावासाठी एक व्हावं लागेल. आता या विषयामध्ये आपल्या देशामध्ये अशी गोष्ट घडली की शहरांचं नियोजन सगळ्यांनी केलं, स्मार्ट सिटी झाल्या, पण गावांचं नियोजन अजूनपर्यंत कोणी केलेलं नाही.
तुम्ही कुठल्या पण प्राधिकरणाला विचारा, एमएलआरडीला विचारा, शिडकोला विचारा, कोणाला विचारा, ग्रामविकास मंत्र्याला विचारा की नगरविकास मंत्री नगर तयार करतोय पण ग्रामविकास मंत्री गावं बसले का? नाही, कारण गावाकडे कोणाचं लक्ष नाही. कुठल्याही आमदारांनी आपलं गाव मोजलं असेल तर त्याला जाहीर प्रश्न विचारा, साहेब तुमच्या गावाचं क्षेत्रफळ किती? आमदार सांगू शकत नाही, खासदार सांगू शकत नाही, कारण आम्ही कधी आमचं गाव मोजलं नाही. मी तरुण मुलांना विचारतो, तुम्ही शाळेमध्ये भूमिती शिकला, क्षेत्रफळाची गणित शिकला, तुमचं बाथरूम किती सांगा, बाथरूम किती स्क्वेअर फीटचं आहे सांगा, नाही सांगतायत लोकांना. म्हणजे किती बाय कितीच आहे आपण कधी विचारच नाही केला. आणि म्हणून मी ग्रामसेवकांचं अभिनंदन करेन की त्यांनी ग्रामपंचायतीचं क्षेत्रफळ सांगितलं, दादानी त्याचा भाव सांगितला किती होते, अशी तुमची गरज होता. आणि हे काम आपल्याला सुरू करायचं आहे. आज आपण ग्रामसभेने ठराव घेतलाय की मूळ गावठाण आणि विस्तारित गावठाण मोजायचं आणि याचा ठराव आपल्याला काय झालं कोणाला या 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 आपण या गाडा करून का पहिला का सर्वांना उठा लागेल. डिस्टर्बन्स करू नका, 2 मिनिटं थांबा, 2 मिनिटं ऐका. आपल्याला याची जी पद्धत आहे ती सांगतो की प्रथम गावकऱ्यांनी खाजगी सर्वे आणून हे गाव मोजायचं आहे, खरं पण मोजायचे. त्याचा एक नकाशा बनवायचा, तो भूमी अभिलेखला द्यायचा, जिल्हाधिकाऱ्यांना द्यायचा, कोकण आयुक्ताला द्यायचा, सगळे महसूल विभागाचे सगळ्यांना द्यायचा आणि मंत्री आमदार आपले सगळे पालकमंत्री सगळ्यांना द्यायचा आणि सांगायचं की हे गाव आमचं आहे, मूळ गावठाण आणि विस्तारित गावठाण आणि याचा स्वयं विकासाचा अधिकार आम्हाला द्या. स्वयं विकास म्हणजे काय? आमचं घर आम्ही बनवू, आम्हाला कोणी बिल्डर नको, हा ठराव द्यायचा. जर त्यांनी 1 महिना किंवा 2 महिने लक्ष दिलं नाही तर आपल्याला न्यायालयात जावं लागतं की आमचे जे संविधानिक अधिकार आहेत ते आम्हाला पाहिजे. कारण आता बाकीचे जे वरचे लोक आहेत ते म्हणतात काय तुम्हाला अधिकार द्यायला तयार नाही, पण आम्हाला विकायला काय राहायचं, जमिनी संपल्या आता काय विकायचं गाव सगळं कोणी जरी असलं तर तेच. मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला न्यायालयात पण जावं लागतं, गाव मोजावं लागतं, प्रत्येक घर मोजावं लागतं. याचा खर्च आहे ते आपलं घर असल्यामुळे कोणाला करायचं आहे, आपल्याला करायचं. आणि मोकळ्या जागा जर आपण मोजल्या तर त्या कुणाच्या नावावर आहे, तुमच्या ग्रामपंचायतीच्या, त्या आमच्या नाही. दादाला काय नाश्ता वगैरे केला का? काहीतरी खायला द्यायला तुम्ही जाऊ शकता का? हा तर पाणी नाव तर काय काही खाल्लं नाही का असं. तर याच्यामध्ये या गोष्टी तुम्हाला जर मान्य असतील तर आपण पुन्हा एकदा हात उंच करा आणि आपण हा जो ठराव वापरतो मंजूर केला. तर धन्यवाद. आता एवढं जरी मी सांगितलं मी काय ऐकते तुम्ही लवकर आला असेल ना. तर मी हे सांगितलं, हे माझ्या मनातली माहिती सांगितली. पण माझा असा प्रश्न आहे की काही ऐका जरा, केवळ भाषण करून सगळ्यांना समजत नाही. तुमच्याकडे माझ्यापेक्षा बुद्धिमान लोक असू शकतात, असं काही नाही. मी तर तुम्ही काही प्रश्न विचारून उरलेली माहिती घेऊ शकता आणि मग 10 मिनिटात आपण सभा आठवत टाकू. मोजायचं निश्चित झालं ना, ठीक आहे. मला नाही विचारा प्रश्न का असू. दर 10 वर्षांनी गावठाणचा विस्तार झाला पाहिजे. माझा महाराष्ट्रात कुठेही दर 10 वर्षांनी विस्तार झाला नाही. त्याच्यामध्ये एक परिस्थिती झाली की आता औरंगाबादला विकास झालाय. कोरगाव आज सेंटरला असल्यामुळे अनेक लोक बाहेरचे येतात. हे घराची 4 घरं झाली. तर आपल्याला आता गावठाण सोडून बाहेर जातात. शासनाने दर 10 वर्षांनी गावठाणचा विकास केला असता शासनाच्या नियमाप्रमाणे. ही आपल्याला वेळ आलीच नसती. आपल्याला 10 प्रश्न आम्ही कलेक्टरांना विचारला होता. तुम्ही जर 10 वर्षांनी गावठाण विस्तार केला असता तर आमच्या सारख्या अनेक महाराष्ट्राच्या गावांना वेळ नक्की आहे. आम्ही एमएमआरडीसाठी गेलो होतो, परंतु आमचे जे गावठाणच्या बाहेर घराची कुठली जात आहे तुम्ही एमएमआरडी चालू केलं नाही. तुम्ही त्यांना हाच प्रश्न केला. तुम्ही जर 10 वर्षांनी विस्तार केला असता तो काय सभेची सुरुवात जी केली ती काय केली की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बरोबरच देशात सत्तेचं स्थान ताईंचं आहे. टाळ्यावर जरा कानात पण गेलं.
जाणीव घेऊन जायला लागतो. आपण गणपती आणला तरी त्याची प्राणप्रतिष्ठा करतो आणि त्यानं भटजी लावलं. मी काय भटजी नाही, मी पण ताईचा भाऊ आहे. पण हे नक्की आहे की त्यांचं जे स्थान आहे तिथे मोठा प्रकल्प एवढे कुठला आणि ग्रामपंचायतीने ठराव नाही दिला तो प्रकल्प थांबलाच नाही, एवढी ताकद आहे. तर मुद्दा काय आहे, चूक कोणाची आहे? पंतप्रधान मुख्यमंत्री सत्ता असल्यामुळे त्यांना पाहिजे ते करतात. पण आमचं काय झालं, काही इकडे बोलायचं नाही 2 मिनिटं. आमची चूक काय झाली की आम्हाला दिलेले अधिकार वापरले नाही. दर 10 वर्षांनी जनगणना होते. मग जनगणना झाली की मुलांची संख्या दिसते. काही महिला गरोदर असतात, त्या गरोदर महिलांची नोंद त्याच घेतात. पण गरोदर महिलांची नोंद करताना जसं पोटात बाळ येतं त्यानंतर आईला कळतं की मला सून पण येणार आहे किंवा जावळ पण येणार आहे. मग सुनेची आणि जावयाची व्यवस्था घरातच करावी लागणार. मग घर तेव्हा घ्यायचा संकल्प होतो. मग ती बाई सांगते नवऱ्याला, तो आता पोटात बाळाला आता तरी घर बघा, नवीन घर घ्या. बाई सांगते, नवरा नाही सांगत. नवरा म्हणते ठीक आहे आपण 5वी करू, 5वी करू. घराचं काय, घर पाहिजे ना काय. हा जो संकल्प आहे गावठाण विस्तार, हा येणाऱ्या पिढ्यांसाठी त्याची व्यवस्था नाही. हे दुसरं कोणी करत नाही, त्या घरातल्या माणसांनी करायचं. म्हणून बोललो वर्गणी तुम्हाला द्यावी. त्याच्यामुळे सरकारची चूक नाही, चूक कोणाची आहे? आज सरपंचांनी ठराव घेतला, त्याला सगळ्यांनी पाठिंबा दिला पाहिजे. आणखी कोणाचा प्रश्न आहे? 7/12वर महाराष्ट्र शासन असा शिक्का पडलेला आहे आणि त्या जमिनीवर अतिक्रमण झालेलं आहे. ह्या ग्रामपंचायतीच्या ताब्यात असलेल्या जमिनीवर अतिक्रमण झालेलं आहे. त्यासाठी काय करायला पाहिजे? अतिक्रमण कोणाचं आहे? गावातल्याच लोक. बघा, ऐका. आपण अतिक्रमण कधी म्हणतो की आपली जमीन असेल दुसरा जर आला तर त्याला अतिक्रमण म्हणतात. गावातल्याच माणसाने जर तिथे वस्ती केली त्याला पण जगण्याचा अधिकार आहे. त्यांनी पण काय केलंय, गरजेपोटी केलेलं आहे. म्हणजे की बाबा मला राहायला जागा नव्हती म्हणून तिथे घर बनवलं. आता तुमची सभा ठरली की अतिक्रमण आहे की त्याला घरांचा अधिकार द्यायचा. पण आम्ही असं समजतो, आज नवी मुंबईतली सगळी गावठाणं तिथले आयुक्त सांगतात नवी महापालिका की 95 पावती अग्निशमनाची घरं आहेत, ही अतिक्रमण आहे, त्याला 200 पट दंड बसवता आयुक्तांनी. आणि मग आता इथे 2 वर्ष इथे 10 वर्ष निवडणूकच नव्हती. आपली लोक बसलीच नव्हते. मग आपली इथे महासभा पालिकेची आल्यानंतर त्यांनी काय केलं, गणेश काकांनी सांगितलं आणि ज्या आगरी लोकांनी जमिनी दिल्या या ठाणे शहराला त्यांची घरं आम्ही कशी काय, म्हणजे तिथे बसलेले अधिकारी हे त्याग माहित नाही. त्यांनी सांगितलं आमची घरं जमिनी करत असतं ते चुकीचं आहे. पण ती वाचवायची कशी, सरपंच वाचवू शकतो. ही ग्रामपंचायत आहे ना, तुमची ग्रामपंचायत जास्त वेळ भविष्यात राहील की नाही सांगू शकत नाही, कारण ते महानगरपालिकेमध्ये जाऊ शकत. महानगरपालिकेमध्ये गेल्यानंतर महानगरपालिकेमध्ये आपले नगरसेवक नसतात. आज ताई आहे, म्हणजे ताईला मी सांगेल ताई हे करून घे, पण आपण कुठल्या समाजाचा असेल सांगू शकत नाही, कुठल्या जातीचा कुठल्या भागाचा सांगू शकत नाही. त्याला तुमची भूमिका काय करणं? आज 200 गावठाण आहेत मुंबईमध्ये, सगळे लोक बघतात ही झोपडपट्टी आहे आधी पळ्यांची गाव, ज्यांनी मुंबईला जमीन दिली मग ते उलटे फिरले, असं नवी मुंबईत झालं. हे होऊ नये म्हणून ग्रामपंचायत सरपंच असताना गावाला ठराव देणं गरजेचं आहे. महानगरपालिका झाली ते आवड होते. मुंबईमध्ये ग्रामपंचायत नसताना तिथे महानगरपालिका असताना आम्ही ग्रामसभेने ठराव घेतला. त्यामुळे गाव कमिटी सुद्धा महत्वाची असते. तुमच्या बरोबरीने गाव कमिटीचं काम केलं पाहिजे. आज तुम्ही सरपंच आहात, ताईंनी सदस्य नसताना हे गावठाण्याची सभा लागली पाहिजे यासाठी जी मेहनत घेतली तोच प्रकार आहे. त्यांच्या हे काय त्यामुळे ते अतिक्रमणाचे जे विषय असतील, आता ज्यांचं घर असेल ते घर ग्रामसभेला वाटलं ग्रामपंचायतीला ते न्यायाचं असेल तर अधिकृत होईल. तुम्हाला वाटलं अतिक्रमण तुम्ही करू शकता, पण त्याला पण ठराव लागतो. कोणाचं पण घर जबरदस्ती तोडता येत नाही आणि तोडलं तर तुमच्यावर पण कारवाई होऊ शकते. कोणा प्रश्न कोणाच्या विचारा, वेळ कमी आहे तुम्हाला तसं थांबवू शकत नाही. आपल्याकडे जर 40 वर्ष गावठाण विस्तार झाला नसेल आपली सुरुवात कशी असेल? आता बघा, मला एक सांगतो, अतिशय सुंदर प्रश्न आहे. काय नाव बघा, 1967 ला ग्रामपंचायत अधिनियम तुम्ही 3 वर्ष सोडून द्या. 70 ते 80 10 वर्ष, 80 ते 90 काही जरा लक्ष द्या. 2 मिनिटं नंतर तुम्हाला बोलायचं. तुमच्याच घरी जेवायला लागणार.
ऐका, तर 70 ते 80 10 वर्ष, 80 ते 90, 2020 पर्यंत किती दशक झाली एवढी सांगा, पटकन हिशोब करू. 70 ते 80 नाही, 70 ते 80 एक दशक, 80 90 म्हणजे 5 झालं बघा. 5 वेळा 200 मीटर, 200 मीटर 5 वेळा म्हणजे किती झाले? 1000 मीटर, म्हणजे 1 किलोमीटर. आता जर कोळगाव जेवढा वाढला तो काही ठिकाणी 1 किलोमीटर असेल, काही ठिकाणी 200 मीटर असेल, पण 1 किलोमीटरची जी घरं आहेत ती सगळी अधिकृत आहे. पण कधी नकाशा ज्या दिवशी बनवाल त्या दिवशी नकाशा न करता तुम्ही गेला पेमेंट करण्याकडे ते तोडून टाका. पहिलं काम आहे तुम्ही नकाशा तात्काळ करून घ्या, उद्याच मोजायला सुरुवात. राहिला प्रश्न, आता एवढं गाव जे वाढलेलं आहे ते देऊन सुद्धा तुमच्या गावात समजा तरुण मुलांची संख्या 1000 निघाली, म्हणजे मुलं आणि मुली 18 वर्षाच्या वरची, तर त्यांना घरं कुठं द्यायची हा प्रश्न आहे. मग आपण सांगू शकतो तुमची पंतप्रधान आवास योजना करा थांबवा, आता आमची सरपंच योजना आहे. हे शब्द लक्षात ठेवा. पंतप्रधानांना घरांची गरज आहे तर आमच्या सरपंचाला पण आहे. आमच्या गावातल्या मुलांनी कुठे जायचं हा प्रश्न तुम्ही विचारू शकता. आणि पत्रकार कोणी ते असतील तर सांगा सगळ्यांनी की सरपंच परिषद भरवा, जशी पंतप्रधान योजना असेल तशी सरपंच आणि सदस्य योजना राबवा. आमच्या गावातल्या लोकांनी कुठे जायचं? आणि या सभेला म्हणूनच कोण पाहिजे? तरुण पोरं पाहिजे. पोरं क्रिकेट खेळतात, 10 लाख क्रिकेटला लोक देतात, पण किती क्रिकेटचं मैदान कुठे आहे? ते अधिकृत पाहिजे. कोणाच्या जागेत नाही, अधिकृत आहे का? म्हणून साहेब आहे की दिवशी क्रिकेटच्या मॅच ठेवा, मध्येच थांबवायचं आणि ग्रामसभा घ्यायची. पोरांना कळलं पाहिजे ना. बोला. ऐका, प्रश्न कसा आहे, एखादा माणूस मरू शकतो असं मला विचार करा, त्याचा जीव वाचू शकतो. ऐका, गुरुचरण जागेमध्ये ग्रामस्थांचं घर असेल आपल्या आणि त्यांनी तो जमीनदार नसेल तरी त्यांनी दुसरीकडे 100 एकर जागा इथे त्यांनी घर बनवतं, नक्की तुटलं पाहिजे. पण त्याला कुठेच जागा नसेल, राहायला जागाच नाही, तर त्याचा सरकारी जागेवर अधिकार आहे. आपण सुद्धा ग्रामपंचायत कायद्यामध्ये काय सांगितलंय, गुरुचरण जागेवर पहिला अधिकार ग्रामसभेचा. बघा, म्हणून त्यासाठी सभा आहे. कसं असतं, या सभेने मान्यता दिली, उद्या उरण येऊन राजाराम पाटलांनी घर बांधलं त्याचं तोडणार तुम्ही काय आमच्या गावच्या आहेत का? बरोबर आहे. पण तुमच्या गावचा दावा असेल तर होणार ना, मी दावा आहे तुमच्या गावात. ऐका बघा दादा, ही तुमची विनंती आहे, मला तुम्हाला विनंती आहे की तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला मी अनेक सभा करायला आहे. आज काय आपल्याला एक विषय पूर्ण करायचा, कुठला? ग्रामसभेचा गावचा विषय हा पूर्ण करून जायचा आहे. आणि तुम्ही मला कधी पण बोलवा, पण माझी एक अट असतं, मी आल्यानंतर जेवल्याशिवाय जात नाही. कोकणचं वडापाव पण खाणार नाही. बोल. माझी प्रश्न किंवा शंका नाही, सूचना आहे की ग्रामपंचायत गावठाण विस्तार समिती आहे, ऑलरेडी ग्रामपंचायत बॉडी आपल्याकडे अवेलेबल आहे, परंतु गावातल्या लोकांनी सहभाग राखत नाही, ते कुठलाही मला प्रश्न निकाली निघत नाही, त्यामुळे आपण सक्सेस होतो. एक गाव कमिटी ग्रामपंचायत समिती स्थापन समन्वय साधून त्यांच्या मीटिंगद्वारे तुमच्यासाठी लोक परत मार्गदर्शन देतील, काही शंकांची ही एक सूचना आहे. दुसरी गोष्ट सगळ्यात तुम्ही महत्त्वाचा विषय वारंवार वाढला, निधीची खूप गरज असते. मी सरपंच मॅडमला अशी विनंती करतो, कोणी खिशातले पैसे देऊ नका, परंतु आपल्याकडे बरीचशी लोक येतात काही कामं वगैरे घेऊन, त्यांच्याकडनं काही निधी उपलब्ध झाला तर तो कमी त्याच्या अगोदर पण दिलेला आहे प्रत्येक बॉडीने. आणि आपण त्यांना खरोखर याच्यामध्ये हे सहभागी व्हायचंय, आपण स्वतःही त्याच्यामध्ये आपला सहभाग घेऊ. तो 2000 दे, 5000 दे, काही नवीन संस्था असेल, परंतु असा एक निधी स्थापन करून जेव्हा निधी येतो तेव्हा कामाला ते पण येते किंवा ताकद पण येते. माझ्या 2 सूचना आहेत, त्याचा गांभीर्याने विचार करा. तुमची पहिली जी सूचना आहे ती महत्वाची आहे. तुम्हाला सांगतो की आता तुमच्या बाजूला अनेक ठिकाणी जागा करून सोसायट्या बनवल्या. त्या सोसायटीमध्ये तुम्ही गेला तर सहकारी गृहनिर्माण सोसायटीचा कायदा आहे, त्याची पुस्तक पण मिळतं. तर ज्या सोसायटीचा अध्यक्ष असतो, सेक्रेटरी असतो, खजिनदार असतो, आणि त्या सोसायटीमध्ये रात्री लाईट गेली तर अध्यक्षाला फोन करतो, सचिवाला फोन करतो, लाईट गेली तर बघायला. पण आपल्या गावात असं काय नसतं, कोणाला फोन लावतो. मग ती जी गृहनिर्माण सोसायटीची सोसायटी असते
ती त्यांची जागेची स्वच्छता पण करते. जसं मगाशी दादाने प्रश्न केला की ट्रॅफिक लागतो हे लागतो, तर त्याच्यावर ती कमिटी काम करते. तर आता तुमचं गावठाण कमिटी भविष्यामध्ये एक सोसायटी असेल कारण आजूबाजूला शहर डेव्हलप होईल. मग त्यावेळी तुम्हाला गाव कमिटी करणं पण आहे. आणि ही कमिटी आहे निवडून आलेली आहे, हे सरकारी कमिटी आहे. उद्या महानगरपालिकेमध्ये ग्रामपंचायत विलीन झाली तर सरपंच पद नसेल, तर तेव्हा काय असेल, तुम्हाला तुमचं गाव टिकवायचं असेल तर तुमची गाव कमिटी लागेल. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, या कमिटीवर जे काम करतात, या कमिटीवर जे काम करतात त्यासाठी सांगतो की गावातल्या मोकळ्या जागा असतात, तलाव असतात. ही महापालिका झाल्यानंतर पालिका काय सांगते हे आमचं आहे, पण पालिका म्हणजे मोठा कारभार. गावाला टिकवावं लागतं. आमच्याकडे उलव्याला कोरोना आल्यानंतर बाहेरच्या बिल्डरांनी कॉलनी बनवल्या होत्या, पण त्यांनी स्मशानभूमी बनवली होती. आणि कोरोनामध्ये जी प्रेतं आहेत ती जाळायची कुठे असा प्रश्न आला, गाववाल्यांनी विरोध केला की आम्ही इथे प्रेतं जाळून देणार नाही, का स्मशानभूमी आमची आहे, तुमच्या बिल्डरनी जर हे बनवलं स्मशान का नाही बनवलं, असा लोकांचा प्रश्न होता. तुम्ही गावाच्या जी जुन्या आहेत, तलाव आहेत, स्मशानभूमी आहे, मंदिर आहे, ज्याच्यावर तुमचा अधिकार हा नक्की करायचा असेल तर तुम्हाला गाव कमिटी पाहिजे, त्याची पण निवडणूक घ्यायची आणि पण असली पाहिजे. आणि राहिला प्रश्न, दुसरा प्रश्न काय केला, देणगीचा. मगाशी माझ्या बोलण्यातून एक चूक झाली. हे जर कारभार चालणार आहे, हा कारभार चालणार आहे लोकवर्गणीवर, आणि तुमची लोकवर्गणी निश्चित असली पाहिजे. समजा 1000 रुपये करा, 2000 करा, 3000 करा, ठीक आहे असेल, ही लोकवर्गणी दाखवली पाहिजे कलेक्टरवर. तर एखादा बोलेल का मी 10 लाख देतो, असं नाही चालणार. कॉमन वर्गणी प्रत्येकाची आली पाहिजे. आणि मग कोणी देणगी देईल तो विषय नंतर, पण लोकवर्गणी ठरवा. 100 रुपये घ्या, 200 रुपये घ्या, 1000 रुपये घ्या, आणि त्याचा हिशोब. व्हेरी गुड, व्हेरी गुड. मग ती लोकवर्गणी आहे ना, ही कलेक्टरला दाखवायची. आणि सगळे बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टर आहेत ते सगळ्या घेतलेले आहेत. तरी पण 40 लोकांची मी केलेली आणि ग्रुप बनवले. तर मी त्याच्यावर काल पण टाकलं आणि ते असं ग्रुप बनवलं. 6 लोकांचे आमचे 5-5 हजार. ही लोकशाही पद्धत आहे. टाळ्या वाजवा सगळ्यांना. ज्यांनी गावाला देणगी दिली, काय असतं, हे देशाचं निर्माणाचं काम आहे, देश निर्माणाचं काम आहे. आणि मग प्रत्येकाने घरचे 1000 रुपये काढा, कुठला खर्च आता 5-5 हजार आणि घरचे 1000 रुपये काढा, बाकीचं सगळं ग्रामपंचायत महेंद्र मधल्या बाकीचे ग्रामपंचायत बघेल. सुरुवात माझी म्हणून करा. तुम्हाला बघा, तुम्ही 1000 रुपये काढू शकता. आणि मी तुम्हाला सांगतो 1000 रुपये 5000 होते. ऐका दादा, घर मोजल्यानंतर एक पुढचं तुम्हाला काय मिळणार आहे सांगतो. समजा दादांचं घर आहे, तुम्हाला माहिती आहे किती बाय किती घर आहे, काय तुमचं घर काय नाही केलं, शिक्षण काय झालं. मी शिक्षक होतो शाळेत, शिक्षक होतो. संदीप आमदार संदीप नाईक माझा विद्यार्थी, महापौर सागर नाईक माझा विद्यार्थी. पण मी माझ्या विद्यार्थ्यांना हे शिकवलं, तुम्ही लांबी मुलीला हिंदी शिकला असाल तर पहिलं बाथरूम बोला, बरोबर नाही. बाथरूम किती बाय किती आहे, 4x5. कोणाचं, तुमचं छोटा आहे जागा, नाही छोटा आहे. वॉशिंग मशीन कुठे ठेवायची सांगा, बरोबर नाही. ऐका, तर हे जे आहे क्षेत्रफळ तुमच्या घराचं मोजू आम्ही, त्याचा नकाशा बनेल, त्याच्या पूर्वेला कोण आहे, पश्चिमेला कोण आहे, दक्षिणेला कोणाची नावं येतील, त्याचा नकाशा सरकारकडे एक जाईल, एक तुमच्याकडे राहील. म्हणजे जेव्हा कधी तुमच्या घराला नोटीस लागेल तेव्हा तुम्ही ते नकाशा बोलू शकता, हे आमचं घर आहे. कधी कधी कदाचित असं आहे की नोटीस शासनाकडून निघू शकतात 2 महिने, कारण त्यांना आता हे शहर वाढवायचं आहे. तेव्हा लढण्यासाठी आपल्याकडे जो पेपर पाहिजे, घर मोजलेलं पाहिजे, तुटलं तरी लढू शकता. आता बघा, एअरपोर्टमध्ये एका कोळ्याचं घर तुटलंय, अनंतनागा कोळी, त्याचं घर समुद्र किनारी होतं, त्याला घरपट्टी होती, पण ती कधीची आहे हे त्यांना माहित नव्हतं. आम्ही ग्रामपंचायतचा रेकॉर्ड काढलं, तुमचं ठराव असतं ना, ठराव कुठामध्ये 2007ची घरपट्टी होती, आणि कोर्टाने सांगितलं 2014 पूर्वीची पाहिजे. वकिलांना कळलं नाही कोर्टात, आणि ते घर देणार नाही असं हायकोर्टात केस आणली. आम्ही ग्रामपंचायतचं दप्तर काढलं, 7 पासून घरपट्टी आहे, 14च्या पूर्वी पाहिजे, ते जिंकले आम्ही. ते ग्रामपंचायतची घरे असतात तेवढे महत्वाचे असतात. ही प्रॉपर्टी आहे 4 कोटीची. किती आहे, 4 कोटीची. पण घर स्वतःहून कोण बोलत नाही. ग्रामपंचायत काय करते, घरपट्टी लावण्यासाठी फक्त थेट लावतात, लांबी किती होती. आणि माणूस काय बोलतो, कमी घरपट्टी लागावी म्हणून अंगण नाही बोलतो. तो मूर्खपणा ठरतो ना. अंगण पण दाखवलं पाहिजे, अंगण पण माझं आहे. आता माझं 6.5 गुंठ्यामध्ये घर आहे,
आणि सॉरी 6.5 गुंठे जागा आहे आणि घर आहे 1500. पण मी 6.5 गुंठे दाखवतो, घरपट्टी जाऊ दे, उद्या जायची वेळ आली तर हे सगळं जागा माहिती आहे. कळलं मला, आपण वाचवतो. आता आपल्या काही बोटीवरचे लोक ऍक्सिडेंट मध्ये मेले, बोटी बुडाला, तर ती बोटीची किंमत कमी दाखवली, तो इन्शुरन्स नाही मिळत. 80 लाखाची बोट आहे पण 80,000ची दाखवतात का? टॅक्स कमी व्हावा. पण तुम्ही मूर्खपणा करताय. प्रॉपर्टी दाखवायला लागेल सरकारला, टॅक्स भरावा लागेल. त्याच्यामुळे ह्यामध्ये सगळ्यात मोठा फायदा तुमचं घरं मोडून मिळतील. म्हणजे काय बोलतील, पैसे आम्ही देऊ, आम्हाला काय द्या, तुमच्या घराचं सर्टिफिकेट मिळेल, प्रॉपर्टी काढली. आणि बघा, महसूलच्या लेवलला जर काम झालं तर खर्च कमी आहे. महसूलनी जिल्हाधिकारी निर्णय नाही घेतला तर आपल्याला न्यायालयात जावं लागेल, कदाचित हायकोर्टात पण जावं लागेल आणि सुप्रीम कोर्टात पण जावं लागेल. कारण आता हे सगळे वकील आपल्या विरोधात आहेत. कुठले? या सरकारचे. ते काय म्हणतात, तुम्हाला गाव कशाला पाहिजे. आता MMRD झालं, MMRD मध्ये आमचं गाव, मुंबईमध्ये आमचे कोळीवाडे आहेत. एक कोळीवाडा आहे मुंबईमध्ये, वरळी कोळीवाडा. सुप्रीम कोर्टाने निकाल दिलाय 65 एकर जागा ते कोळीवाड्याच्या. महापालिकेला हलवलं ते का? तिथे भेटा तुम्ही त्या लोकांना. म्हणजे काही लोक बोलतात असं होत नाही, पण हे आम्ही केलेलं आहे. बोला काय सरकार आहे सरकार. हा वेळ आली तर तिथं असं MIDC होती, तिथे आता रेसिडेन्सी पण त्यांनी काम केले, रस्ता बंद केले आणि जी गर्दीची जागा होती त्या बदल्यात आम्ही दुसरीकडे गेलो. तर सर्व ग्रामस्थांनी दुसरीकडे देत असेल तर ती सातबाऱ्याची जागा द्या आम्हाला. त्याच्यामुळे 2-3 ग्रामसभेला असं झालेलं आहे. तर आम्हाला याच्यातून काहीतरी मार्ग सांगायचे, आमचा जो डम्पिंग घालवला तर आम्हाला आहे ना त्या नदीत कचरा टाकायची वेळ येते. बघा आता तुम्ही आता ग्रामपंचायतच्या विरोधात आहात की बाजूने आहे, हे काही एका मीटिंगमध्ये सिद्ध लावा. पण अशी ग्रामसभा त्या विषयावर स्पेशल लावा. आपण त्याचे तज्ज्ञ आहेत, पर्यावरणाचे, आपण बसू आणि तो निर्णय घेऊ. पण आजचा विषय काय, गावठाण नुसता वाढलेलं गावठाण आहे ते वाचवणं, त्याला मालकी देणं हे आहे. पण या विषयावर आपण काम करू, कारण का बरीचशी डम्पिंग ग्राउंड पनवेलमध्ये पण आले, आपल्या लोकांना त्रास होतो. हा पुढे आणि गावाचा कचरा पण आहे, गावाचा कचरा पुढे टाकायचा. म्हणून पर्यावरण, गावची वीज, रस्ते, गावचं प्लॅनिंग, गावामध्ये शाळा पाहिजे, कॉलेज पाहिजे. एवढंच नाही, कारजांडा कोळीवाड्यामध्ये आम्ही सभा घेतली. त्या सभेला मुंबईतल्या अत्यंत हुशार महिला आल्या होत्या शिकलेल्या. त्यांना प्रश्न केला की कारजांड्यामध्ये मोठी जागा आहे, तर आमच्या महिला म्हणजे आगरी महिला, कोळी महिला या जन्मताच पोहायला शिकतात. पूर्वी आपल्याला आपण पोहायला घेऊन जायचो मुलींना, उचलून मिरीत टाकायचो. ते पोरं घाबरतात तिथे आपल्या पोरी लवकर पोहायला शिकतात. मग आमच्या गावाला स्विमिंग पूल का नाही असा प्रश्न तिथे मी केला. आशिष होते, तो आमच्या महिलांना पण पोहायचं, गावामध्ये स्विमिंग पूल पाहिजे. आमच्या उड्यांमध्ये स्विमिंग पूल आहे 4-5. एक टाइम असतो, त्यामुळे महिला पोहतात, एका टाइममध्ये पुरुष पोहतात. आणि सगळ्यात चांगला व्यायाम कुठला आहे, स्विमिंगचा. तुम्ही ते पण करू शकता, गावात स्विमिंग पूल करू शकता, क्रिकेटचं मैदान करू शकता. हे सगळे प्रश्न तरुणांसमोर मांडा, महिलांसमोर मांडा, तेव्हा त्यांचा पाठिंबा मिळत जाईल. आणि आपण थोडं आवडतं बोलूया. आपण निधीच्या बाबतीत बोलूया. संख्या मोदी आपले 30,000 आणि ग्रामपंचायत 60-70 हजार लोकांना फेसिंग करते. साधारणतः घर 20,000च्या आसपास असते. 1,000 प्रमाणे आपण जर केलं तर बऱ्यापैकी पैसा जमा होईल. 1,000 प्रमाणे तो साधारणतः पैसे काय होते ना, 20,000. 1000 रुपये किती झाले? 20,000 घर आहे आणि 1,000 रुपये वर्गणी. 2 कोटी होतात. 2 कोटी. ऐका, इमानदारीने सांगतो तुम्हाला, प्रामाणिकपणा महत्वाचा. इमानदारीने सगळ्यांनी पैसे दिले, 2 कोटी रुपये वाया जाणार नाही. बरोबर आहे. त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी तुम्ही करू शकता. काही ठिकाणी सार्वजनिक शौचालय नसतील, काही ठिकाणी तुम्हाला आता समजा तुमच्या गावात कॉलेज आहे का, कितीपर्यंत आहे? मग बघा, तुम्हाला मेडिकल कॉलेज पाहिजे असेल, तुम्ही तुमचा प्लॉट असेल तर लोक मेडिकल कॉलेज इथे बांधणारे लोक असतात, प्लॉट तुमचा पाहिजे.
तुम्हाला तुमच्याकडे पोलीस आहेत, पोलीस अकॅडमी करू शकता तुम्ही, काही करू शकता तुम्ही, पण क्रिकेटचं मैदान बनवू शकता. पण पैसे असतील तर हे शक्य आहे. पैसे जमा करायला लागतील. मंदिरं असतील तर त्याचं आधुनिक रूपांतर करता येईल. लग्नाचे हॉल असतील तर ते करता येतील. कशाला ट्रॅफिक रस्त्यावर सगळ्यांनी तिथे हॉलमध्ये लग्न लावायचे. परंतु आता ते 1,000 करोड जमा केले ना, पुढे लागले तर अशी एखादी मिटिंग कंडक्ट करूया आणि पुढे त्याच्यानंतर कॅरी करूया. म्हणून आता मी आज सुरुवात करतो. आज 1,000 तुमच्याकडे जमा करतोय आणि ती प्रणय घेऊन तुमच्याकडे त्या पद्धतीने पैसे जमा करा आणि ही गोष्ट झालीच पाहिजे. आणि जे केली नाही तर पुढच्या एवढे गांभीर येणार आहे त्याच्यावर आपला फोकस तुमचा करा. एक विषय सांगून ठेवतो की ते सर्वे येईल त्याला पैसे लागतात, बरोबर आहे. त्यानंतर हे जे विषय आहे तुम्हाला सरकार दरबारी नेण्यासाठी काही ती तिथे पाठवावे लागतात, त्याला खर्च येतो. पण जर अशीच लोक आले तर चांगली गोष्ट आहे. काही ठिकाणी तुम्हाला पैसे वापरावे लागतात, काही ठिकाणी अधिकारी हलत नाही. आणि आज पुस्तकात जरी गेले नसलं तरी माहीत आहे सगळ्यांना की पैसे ठेवावे लागतात, तिथे पैसे लागतात. आणि न्यायालयात केस मांडण्यासाठी वकिलांना पण पैसे लागतात, केस फी द्यावी लागते. म्हणजे आम्ही मुंबईमध्ये असं सांगितलं होतं 200 गावठाण होती. आम्ही सांगितलं एका गावठाला कमीत कमी 10 लाख रुपये खर्च येतो कमीत कमी. आणि दुसरी गोष्ट आहे की कोण गावाला जर हे गावठाण प्रस्ताव द्यायचा असेल तर कोणती शेजारची 4 गाव आहेत त्यांचे पण प्रस्ताव गेले पाहिजेत. त्यांनी काय होतं चतुर्सीमा निश्चित होता. कोण गाव नक्की गाव आहे का ते त्यांच्याकडून आपल्याला सर्टिफाय करावं लागतं. सरकार काय म्हणत आहे नाही कोण गाव आम्ही मानत नाही. काही गावांची महसूला नोंद आहे तिची नकाशा पुढची आहे, अशी गावांची काही नोंदच नाहीये. त्याला सिद्ध करावं लागतं दुसऱ्या गावाचे ठरावं. असा प्रस्ताव तुम्ही त्या 7 तारखेला मांडतो की साधारणतः पुढे माझ्या शिक्षण संस्थेमध्ये साधारणतः 8 गावच्या लोकांकडे तिथे सरपंच आणि सदस्यांचा सत्कार ठेवलेला आहे. तो प्रस्ताव त्यांच्याकडे ठेवणार आहे. तर बाबा अशा पद्धतीने कोण गावी पाहून उचललेलं आहे तर इथं आम्हाला निसर्ग करायचं आहे. तुम्ही त्या पद्धतीने काय करा. तुम्ही विनंती केली तर आम्ही यायला तयार आहोत. आम्ही यायला तयार आहोत. काही प्रॉब्लेम पण एक बाजूच्या गावामध्ये गेलं पाहिजे. आणि आता बघा इथे काही आहे ते सगळे ह्याच गावचे आहेत का बाहेरचे आहेत? बाहेर तर इथलेच आहेत. बाहेर वेगळा आहे. बाहेर वेगळं असतं की नाही. आता तुम्हाला एक सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो ही लोक सांगत नाही. रायगड जिल्ह्यात त्यावर मोठी फायदा सुरू आहे की आता रायगड जिल्ह्यात जमिनीला खूप भाव आहे. म्हणजे आमच्या दरमुंबईमध्ये एका प्लॉटची किंमत 1 कोटी, 100 प्लॉट. मुलगा जी मुलगी असेल तर बहिणीला 50 प्लॉट, भावाला 50. किती प्रॉपर्टी झाली 50. आता पारंपरिक विषय कसा असतात, बहिणी असतात नेबर